शाळा सगळे ब्राह्मण लोक लाईनीत उभा आहे. सगळ्यांना भरभरून दान देतो जरासंध. माझ्या प्रभूना भिक्षा मागितली, दान द्या. जरासंधाला सांगितलं महाराज काय लागतं, गाई लागतात का, सोनं लागतं का, कपडे लागते का, काय लागतं सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणे अगोदर वचन द्या. जरासंधानं वचन दिलं. म्हटले आम्हाला युद्धाची भिक्षा द्या, आमच्या तिघापैकी एक जराबरोबर युद्ध करा. जरासंध हसायला लागला, म्हणला महाराज तुम्ही युद्धाची भिक्षा मागितली, मग तुम्ही कोण आहात सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणे ब्राह्मण आहे. म्हणे ब्राह्मण कधी कोणासंग भांडण करणार नाही, युद्ध करणार नाही. ब्राह्मणाचा स्वभाव आहे. ब्राह्मण लोक कोणाबरोबर भांडण नाही करत. भांडणं आपले लोक करत असतात. आपल्या लोकांना छंद भांडण करायचा. वावर गेलं तर चालन म्हणते, आपण याची जेवायचीच मला. आपल्या लोकांना भांडणं चालणार. ब्राह्मण लोक कधी भांडण नाही करणार. गोडीनं काम करून घेणार. बघा तुम्ही मारोडे लोक ब्राह्मण लोक. एक माणूस मारोड्याच्या दुकानात गेला, खरा बिझनेस करावा, व्यापार करावा मारोड्याने, आपल्या लोकांना नाही येत. या खंडा गिरायकाला जर डोकं लावावं लागलं तर आपले लोक म्हणजे जा बाहेर, मालिकायचंच नाही. मारोडे लोक तसं नाही करत. एक माणूस मारोड्याच्या दुकानात गेला, त्या मारोड्याला नाही जमला सौदा, त्याला शिव्या दिल्या आणि निघून गेला. नौकर म्हणला हो मालक तुम्हाला शिव्या देऊन गेला. तो मारोडी म्हणला देऊनच गेला, घेऊन तर नाही गेला ना. काय देऊनच गेला, घेऊन तर नाही गेला ना. घेऊन जायला पाहिजे. शांत असता शांत प्रवृत्तीचे मारवाडी समाज आणि ब्राह्मण समाज. मी तर सांगतो याच्यामध्ये तीनच लोक सुधारले म्हणजे सुखानं खाता समाधान. आपल्या लोकांना समाधान नाही. तीन लोक बघा तुम्ही, एक आहे मारवाडी समाज, दुसरा ब्राह्मण समाज, तिसरा मुस्लिम समाज. 15 लेकर सांभाळतात ते आणि आपल्याला सांगतात की हम दो हमारा दोन एक. आता एक वर आणलंय, हम दो हमारे दो पहिलं होतं, आता हम दो हमारा एक. आता काही दिवसांनी होणारे फक्त हम दो, त्याच्यानंतर फक्त हम एकच. त्याची माग एक तशी वाटली, काय करणार. 15 लेकर सांभाळतात महाराज, काही काम करते, लाजणार नाही, कोणासमोर हात पसरणार नाही, समाधानी आहे. त्यांचे तत्व आहेत मारोड्याचा गल्ला, मारोड्याचा गल्ला, ब्राह्मणाचा सल्ला, मारोड्याचा गल्ला मुसलमानाचा. ब्राह्मणाचा सल्ला, मारोड्याचा गल्ला, मुसलमानाचा. असे 3 तत्व आहे. ब्राह्मण लोक कधीच कोणावर रागवणार नाही महाराज, फक्त सल्ला द्यायचं काम करते. हे बघा ना, आपल्या घरात जर बरं आपण लगेच त्यांच्याकडे जातो, देवाप्पा घरामध्ये जरा बरं नाही असं व्हायला लागलं, देवाप्पा सांगतो तुमच्या घरात पितृदोष येणारे नागबळी करून घ्या. देवाप्पा विचारा, देवाप्पा तुम्ही केली ती कधी नारायण नागबळी विचारा. देवाप्पा सांगणार आता अधिक मास आला, सत्यनारायण घाला, सत्यनारायण. त्यांना विचारा तुम्ही घातला कधी घरात सत्यनारायण. सल्ला द्यायचं काम करणार, पण सुखात राहतात विचार. मारोडी लोक बघा गल्ल्याची पूजा करणार, गल्ल्याशिवाय दुसरा देव नाही. किती मोठ्या मारोड्या संग मैत्री करा, किती मोठ्या मैत्री करा, व्यवहारानच वागणार तो. नुसता गोड बोलणार आपल्याला, पण व्यवहार कधी सोडणार नाही. त्याचा गल्ला आहे आणि मुसलमानाचा अल्ला आहे. आणि आपले लोक वावर गेलं तर चालन म्हणते, पण याला कोर्टातच ओढायचं. आता घातले बऱ्याच लोकांनी वावर आहे का नाही, बऱ्याच लोकांनी जमिनी घातल्या. आणि आता ते लोक ज्यांना जमीन येतात त्यांच्याकडेच नोकरीला लागायला लागले, कामाला हमाली करायला लागले त्यांच्या दारामध्ये. आपल्या लोकांना जमणार नाही. म्हणले महाराज ब्राह्मण कधी कोणासंग भांडण करणार नाही. तुम्ही का भिक्षा मागता, खरं सांगा कोणात. वचन दिलेलं आहे की ज्याने रूप बदललं, सांगितलं मी कृष्ण आहे, माझ्या उजव्या बाजूला भीम आहे, डाव्या बाजूला अर्जुन आहे, तिघाबरोबर युद्ध करा कोणासंग. म्हटले हे बघ कृष्णा मी तुला हरवलेला आहे, तू मला घेऊन पळालेला आहेस. अर्जुन दुबळा पतला आहे पण भीम माझ्या बरोबरीच आहे, भीमासंग युद्ध करतो. भीमदादाची छाती फुगली, म्हणजे दोघाला नापास केलं, मलाच पास केलं. भगवान परमात्मा मध्ये समजा नातारा नांगाला. दिवसभर युद्ध व्हायचं, रात्री आराम करायचे, धर्म युद्ध म्हणतात त्याला. दिवसभर कुस्ती व्हायची, रात्री आराम करायचे, कोणीच हारायला तयार नाही. 3 महिन्यापर्यंत युद्ध चाललं. 3 महिन्यापर्यंत कोणीच हारायला तयार नाही. दोघं डोंगरासाठी एकमेकाला धडका द्यायचे. शेवटी भीमदादाचा हाड ना हाड नसताना ढिल्ले झाले, भीमदादा वैतागले. रात्री भगवान श्रीकृष्णाकडे आले, सांगितलं प्रभू हा माणूस नाही, हा डोंगर आहे, डोंगर. राक्षस आहे म्हणजे असं मी नाही युद्ध करत. भगवान परमात्मा म्हणजे तुलाच पसंत केलं. म्हटले एक काम करा प्रभू, मी आज पळून जाणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले अरे बाबा पळू नको, जो आपला अपमान होईल, आपण क्षत्रिय आहोत, क्षत्रियांना रणांगणातून पळून जायचं नसतं.
तो म्हणला मला काही सांगू नका, मी तुम्हाला विचारायला नाही आलो, तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या बरोबर चला, नाही तर आज रात्री मी एकटा पळून जाणार आहे. काय करायचं ते सांगा. भगवान परमात्मा म्हणले जाऊ नको, तुला मी युक्ती सांगतो. हा अभिमान करत होतास ना, म्हणून तुला हा परिणाम घडला. मी तुला युक्ती सांगतो. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले. काळी घेतली, अशी काळी सोडली माझ्या प्रभूला. एक भाग उजवीकडे फेकला आणि एक भाग डावीकडे फेकला. परिणाम भीम दादांना जरासंधाला खाली पाडलं. खालच्या पायावर एक पाय दिला, एक पाय हातात धरला, नासामध्ये फाटाळला. ऊसासारखे दोन भाग केले. डावा भाग उजवीकडे टाकला, उजवा भाग डावीकडे टाकला. जरासंध मारला गेला. त्याच्या मुलाला राजगादीवर बसवलं. त्याच्याजवळचं सोनं नाणं घेतलं, यज्ञाकरता घेऊन आले. त्याच्या डोक्यातला मुकुट पडलेला होता, तो भीमदादांना उचलला, राज खजान्यात जमा केला. यज्ञाला सुरुवात झाली. सगळ्याकडे काम दिली. भगवान श्रीकृष्णाने काम घेतलं. आलेल्या याचकांचे, आलेल्या ब्राह्मण लोकांचे, साधू संतांचे पाय धुवायचे आणि स्वतःच्या दुपट्ट्यानं पाय पुसायचे. धर्मराजाला काम दिलं. म्हटले तुम्ही सगळ्यांना फक्त आदर सत्कार करायचा, एवढं काम दिलं. भीमदादाकडे काम दिलं, तू फक्त लोकांना जेव घालायचं. कारण की जो जास्त खातो तो दुसऱ्यांना खाऊ पण घालू शकतो. स्वतः चक्र अर्धी चपाती खातो, दुसऱ्याला काय जेव घालणार आहे. जो जास्त खातो तो खाऊ पण घालू शकतो. भीमदादाकडे काम दिलं. द्रौपदीकडे काम दिलं वाढण्याचं. पंक्ती जर बसल्या तर वाढायचं काम द्रौपदीकडे दिलं. नकुल सहदेवाकडे आंघोळीचं आणि सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था करायचं काम दिलं. त्याच्या यज्ञामध्ये सगळे आले होते. दुर्योधनाला आणि कर्णाला दोघांना काम दिलं. दान द्यायचं, राज खजान्यापाशी बसवलं. दान द्यायचं का? म्हणजे शत्रूच आहे म्हणून लवकरात लवकर संपवावं म्हणून तो कर्ण जास्तीत जास्त दान देईल. पण कर्णाच्या हातावर एक रेषा आहे, जितकं दिलं त्याच्या डबल येऊन पडतात मध्ये, म्हणून कर्णाला बसवलं. यज्ञाला सुरुवात झाली. सगळा यज्ञ सफल व्हायला लागला. पण जे ब्राह्मण लोक आले होते, येत असताना त्यांना चालता येत नव्हतं, भले जाडजूड होते. एक महिना झाला असेल यज्ञाला, सगळ्या ब्राह्मण लोकांच्या तब्येती कमी व्हायला लागल्या. भगवान श्रीकृष्णाच्या लक्षातच येईना काय चाललंय, काय चाललंय. एक दिवस लपून पाहिलं, माझ्या देवानं भीमगाला घेऊन फिरत होता. वाढायचं काम होतं, लोकांना जेव घालायचं. ब्राह्मणाला सांगत होता, ब्राह्मण लोक हो, जेवढं लागतं तेवढंच घ्या, उष्ट ठेवायचं नाही, घरकडं ठेवायचं नाही. जर का घरकडं ठेवलं तर हे बघा गादा डोक्यातच घाली, मारून टाकेल एखाद्याला. ते लोक घ्यायचे. भीम होताही तसाच, अपारचे निपाड होता. सगळे घ्यायचे. भीमा सांगायचे जेवढं लागतं तेवढंच घ्या, शिल्लक घ्यायचं नाही, न ते बघा एखाद्याचं तंगडच मोडून टाकी. ते म्हणायचे नको बाबा, एक खायचे तर अर्धीच खायचे आणि गप्प बसायचं. भगवान श्रीकृष्णानं ओळखलं. म्हणले भीमदादा इकडे या, एक काम करा, जंगलामध्ये जा, या ठिकाणी गंधमादन नावाचे ऋषी राहतात, त्यांना बोलून आला. भीमदादाला अभिमान होता, गादा घेऊनच चालला. साधूकडे गादा घेऊन काय का, गदा घेऊन जाण्याचं काय का. गदा घेऊन चालला. जात असताना आमच्या हनुमंतराने त्याचा अभिमान घालवला. रस्त्यात बसले, शेपटी रस्त्यात टाकून दिली. आला तुच्छतेला म्हणला, हे माकडा तुझी शेपटी उचल, मला पलीकडे जायचं. हनुमंतरायांना पाहिलं. म्हणले बाबा म्हातारा झालो, माझी शेपटी मला हालत नाही, एक काम कर, तुझ्या हातानं उचलून बाजूला ठेव. मी मला तुला घालवल्या शेपटीला मी हात लावू का? हनुमंतराय म्हणले बाबा आता काय करतो, म्हातारा झालो, लाव हात उचलून बाजूला ठेव. भीमाला सहज अशी शेपटी उचलायला गेला, हल्लीच नाही जायची. गादा बाजूला ठेवून दिले, दोन्ही हात लावले तरी शेपटी हाला ना. भीमानं धोतरवर खोचलं तरी जमाना. घामा घुम झाला. भीमदादा धापा टाकायला लागला, पण शेपटी काही जागची हल्ली नाही. ती हनुमंतरायाची शेपटी माता पार्वती. हनुमंतरायाची शेपटी म्हणजे माता पार्वती. ज्या वेळेला रामाचा अवतार होणार, महादेव पार्वतीला सांगायला लागले, पार्वती रामाचा अवतार होणार आहे. जामवंत महाराज, ब्रह्मदेव जामवंत होणार आणि मला हनुमंत होऊन जायचं. पार्वती म्हणली मला पण यायचं. म्हणले अगं माणूस जर म्हणलं तर व्यवस्था आली, मी वानर होऊन जाणार आहे, माणूस होऊन नाही जाणार. पार्वती म्हणली नाही मला यायचं. मागं लागली. महादेवानं समजून सांगितलं पार्वतीला, पण काही ऐकाना. महादेव म्हटले हे बघ पार्वती, तुला मी उदाहरण देतो. ट्रॅक्टरचं जे हेड असतं ना, हेड पुढचं जे मुंडकं असतं ना, गावामध्ये जर गेलं तर गल्ल्या गोळा सगळं फिरून येत होते. पण त्या हेडला, त्या मुंडक्याला जर माग ट्रॅली जोडली, त्याला गोळ्यामध्ये गल्ल्यामध्ये फिरता येत नाही. हे तर फिरता असा टर्न मारायला कठीण जात, फिरताच नाही त्याला. मग त्याच्यामुळे तू नको येऊ. पार्वती काही ऐकानाच. भले मग तुला यायचंच आहे ना, मी ब्रह्मचारी होऊन जाणार आहे, एक काम करतो, माझी शेपटी हो. पार्वती माता शेपटी झाली. आणि हनुमंतरा माझे भगवान भोले बाबा. हा विमान गेला त्या ठिकाणी, पुढे गेले. गंधमादन ऋषीचा पाहिलं, पर्वताच्या गुफात त्याला दगड लावले, हात मारले. गंधमादन ऋषी आहेत का? आतून आवाज आला, हो बोला, कोण? मी पांडवापैकी, 5 पांडवापैकी भीम आहे. भगवान श्रीकृष्णाने पाठवलं, राजसूय यज्ञाला बोलावलं तुम्हाला. निरोप मिळाला मला, जा. भीमा मी येऊ शकत नाही, माझा इथनच आशीर्वाद आहे. अहो नाही महाराज, भगवान श्रीकृष्णाला सांगितलं तुम्हाला घेऊनच यायचं. अरे माझा आशीर्वाद आहे, जा. येणार नाही. नाही महाराज, यावं लागेल, यावंच लागेल.
अरे येऊ शकत नाही ना. भगवान श्रीकृष्ण म्हणले यावंच लागेल, घेऊनच ये. तुम्हाला यावं लागेल. महाराज मी दारातच बसून राहील. भीमा बसून राहिला तर काही हरकत नाही, मी बाहेर येणार नाही. महाराज मी माझं मुठ कापून इथं जीव देईल, बाहेर यावं लागेल. नावेला झाला साधूचा दगड बाजूला केले, बाहेर आले. भीमाला पाहिलं, तोंडच झाकलं भीमाला. म्हणजे महाराज काय असं सगळं शरीर सोन्याचं होतं, तोंड डुकराचं होतं. काय तोंड डुकराचं घालणारा वास तोंडातून येत होता. म्हणले महाराज तुम्ही इतका गंधमादन ऋषी? म्हणले हो मीच गंधमादन ऋषी आहे. असं काय आहे? अरे भीमा मी पण खूप दान धर्म केला त्यावेळेला, मी पण मोठ्या मोठ्या पंक्ती घातल्या, पण लोक जेवायला बसले की मी म्हणायचो खा खा, तुमच्या बापाला तरी भेटलं कधी असं? अरे खा, जर उष्ण ठेवलं तर पायच मोडून टाकेन एखाद्याचा, डोक्यातच गदा घालीन, मारूनच टाकेन. लोकांना जेव घातलं, दान धर्म केला मी, पण तोंडानं कधीच चांगलं बोललो नाही. म्हणून शास्त्र सांगतं तोंडानं चांगलं बोला. दान धर्म करण्याला अर्थ नाही नुसतेच पैसे देऊन टाकायचे, सप्त्यावाल्याला नाव ठेवायचे, याला अर्थ नाही. भले तुम्ही इकडे येऊ नका, 10 कोस लांब राहा, लांब राहायच्या बसून, पण इथं यायचं, यांच्यातच राहायचं आणि यांनाच नाव ठेवायचे. भगवान परमात्मा माफ करणार नाही, करणार नाही. भीमा चांगलं बोललो नाही रे, दान केला म्हणून शरीर सोन्याचं दिलं देवानं, पण चांगलं बोललो नाही म्हणून तोंड डुकराचं दिलं. तोंड डुकराचं दिलं, विष्टाक्षण करावे लागते. भीमदादाच्या लक्षात आलं, नमस्कार केला, माघारी गदाच ठेवून दिली. मग महाराज लोकांना, साधू लोकांना आग्रह करायचे, घ्या महाराज घ्या, जर शिल्लक राहिलं तर तुमचं उष्ट प्रसाद म्हणून आम्ही खाऊ, घ्या. आग्रह करू करू जेव घातला. यज्ञाला सुरुवात झाली. दुर्योधन 100 कौरव सगळेजण तो मायावी महल बघायला गेले. मय नावाच्या दानवानं बांधला होता.